फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचे 2 लाखांचे कर्ज माफ करण्याबाबत हालचाली सुरू आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। संत्र्यांची होरपळ होते। तापमानाचा पारा हा 45 अंश पार गेलेला आहे। 2 लाख टन उत्पादन धोक्यामध्ये सापडलेले आहे, कारण विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्येच तापमानाने 45 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने शेतीसह फळबागांना मोठा फटका बसत आहे। मे अखेरपर्यंत 400 कोटींचे थकीत अनुदान वाटप शक्य असून ठिबक सिंचन यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय। अमेरिकेमध्ये शीतगृहामधील अन्नसाठा हा निच्चांकी पातळीवरती गेलेला आहे। पोल्ट्री उत्पादने, मांस, ठराविक फळे, भाज्यांमध्ये मोठी घट बघायला मिळत आहे। मे महिन्यासाठी केंद्राकडून 22.5 लाख टन कोटा, साखरेचे दर स्थिर ठेवण्यावरती सरकारचा भर दिला जातोय। यंदाच्या कोट्यामध्ये 1 लाख टन घट झालेली आहे। सोयाबीनचे भाव 6,000च्या पुढे गेलेले असून 6,230 रुपयांचा उच्चांकी टप्पा गाठलेला आहे। आवक घटल्याने दरामध्ये उसळी बघायला मिळते। सध्याचे दर 6,000 ते 6,230 रुपये प्रति क्विंटल, तर उच्चांकी दर 6,230 रुपये प्रति क्विंटल असे बघायला मिळाले। अतिवृष्टीमध्ये पीक नुकसानीची तटपुंजी भरपाई, विमा कंपनीची मनमानी, पीक कापणी प्रयोगाला डावलून उपग्रह आकडेवारीवरती भर दिली जाते। न्यायालयामध्ये जाण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला। मुबलक पाणीसाठा असून सुद्धा हिंगोलीकरांच्या नशिबी कोरडच आहे। 10 ते 12 दिवसांना होतोय पाणी पुरवठा, टँकरला मोठी मागणी वाढलेली आहे। स्वस्त धान्याच्या लाभासाठीचे 1,600 अर्ज प्रलंबित असून तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा होतोय। गोरगरीब लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत। कडब्याचे दर हे शेकडा 3,000 रुपयांवरती असून पशुपालक शेतकऱ्यांची मक्याच्या मुरघासाला पसंती मिळते। देऊळगाव तालुक्यामध्ये 169 कृषी निविष्ठा केंद्र चालकांचा बेमुदत बंद, उन्हाळी पिकांवरती परिणामाची भीती व्यक्त होते। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। जालन्याच्या काळ्या मातीमध्ये उगवलं परदेशी सोनं। जालना जिल्ह्यामध्ये 865 एकरांवरती चिया पिकांची लागवड करण्यात आली। शेतकरी होत आहेत मालामाल। पीएम स्वनिधी प्रतीक्षेमध्ये लाभार्थी मालेगावी 1,406 व्यक्ती वंचित असून करावी लागते बँकेमध्ये पायपीट। आले पीक लागवडीची लगबग सुरू असून कडेगाव तालुक्यातील हे चित्र आहे। बाजारभाव आणि हवामानामुळे शेतकऱ्यांचा सावध पवित्रा। म्हैसाळ जलसिंचन योजनेमुळे मुबलक पाणीसाठा, तालुक्यामधील छोटे मोठे तलाव तुडूंब भरलेले आहे। शेती चाऱ्याची चिंता सुद्धा मिटलेली आहे। वीज प्रश्नी प्रशासनाविरुद्ध एकवटले शेतकरी, पळसपूर उपकेंद्रावरती अमोल उगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। राज्याचा स्वतंत्र बियाणे कायद्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले। वितरण आणि विक्री या पोर्टलमार्फत करणार। तूर कांदा उत्पादकांना 18 कोटींचा खरीप विमा मंजूर करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेळ्यासह सर्वाधिक निधी मिळालेला आहे। 30,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे। रेशन कार्डधारकांना दरमहा मिळणार 3 लिटर रॉकेल। नव्या शासन निर्णयामुळे ग्रामीण तसेच दुर्गम व वंचित घटकांना मोठा दिलासा मिळतोय। पात्र कुटुंबाला दरमहा 3 लिटर केरोसिन ई प्रणालीद्वारे होणार वितरण। 45 दिवसांमध्ये वितरण पूर्ण करणे बंधनकारक ठरणार। केंद्राच्या भावाधार योजनेअंतर्गत 2 लाख टन हरभरा खरेदी बाकी असून इतर राज्यामध्ये वापरले न गेलेले उद्दिष्ट महाराष्ट्रामध्ये पूर्ण वाटप करून हरभरा खरेदी सुरू ठेवा। माकडे पकडा आणि दुप्पट मानधन मिळवा, राज्य सरकारचा नवा फतवा। बागायतदारांना मोठा दिलासा मिळतोय। मानधनामध्ये 600 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली। खत तुटवड्यावरती भारताचा मास्टर स्ट्रोक, रशियासोबत 20,000 कोटींच्या युरिया प्रकल्पाची उभारणी सुरू करण्यात आली। आता पेट्रोल डिझेल 5 रुपयांनी मागणार आहे। निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। राहुल गांधी यांचा दावा करण्यात आला। कापूस सोयाबीनच्या दरामध्ये उसळी बघायला मिळते, मात्र शेतकऱ्यांकडे शेतमालच उरलेला नाही। खाद्यतेल क्रूड ऑइल दरवाढीचा हा परिणाम होतोय। कापसाचे दर 8,800 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त मिळत आहे। पीक विमा देण्याची आडगाव मंडळातील शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। नाकेबंदीमुळे होर्मुझमध्ये 20,000 खलाशी फसलेले असून इराण अमेरिकेच्या नाकेबंदीच्या वादामध्ये खलाशांच्या जीवाबरोबर जागतिक तेल पुरवठा धोक्यामध्ये सापडला। मानवी मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण। बाळापूर तालुक्यामध्ये शेतरस्त्यांची समस्या कायम असून शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहे। प्रशासनाचा सुस्त कारभार, पावसाळ्यामध्ये शेतरस्त्यांची अवस्था होत आहे अधिकच बिकट।
आता 3 लाखांचे कर्ज, 5% व्याज. किती कारागिरांना विश्वकर्मा योजनेचा मिळाला लाभ? पारंपरिक कलेला मिळते नवीन ओळख. वसाली येथे गोठ्याला आग लागलेली असून साहित्य खाक झालेले आहे. शेतकऱ्यांचे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. वाशिम जिल्ह्यामध्ये अनुदानित DAPच्या 240 बॅगांची नियमबाह्य विक्री करण्यात आली. खरीप हंगामाच्या तोंडावरती कृषी विभागाच्या पथकांची कारवाई करण्यात आली. 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. नियम हे कागदावरतीच असून अनधिकृत वीटभट्ट्या सुरू आहे. मनोरा तालुक्यातील चित्र पर्यावरणीय निकष व नियमांचे उल्लंघन होते. एप्रिलमध्येच विहिरींनी तड गाठलेला असून पाणी टंचाईचे संकट. मालेगाव तालुक्यातील चित्र उपाययोजना करण्याची मागणी केली जाते. शेत शिवारामध्ये उन्हाळी कामांना वेग आलेला असून ट्रॅक्टरसह JCBला सुद्धा पसंती मिळते. शेतांमध्ये नांगरणी, वखरणी, सपाटीकरण कामावरती भर. खरीपाचे क्षेत्र 30,630 हेक्टर, नियोजन मात्र 41,375 हेक्टरवरती. सांगोला तालुका कृषी विभागाच्या बैठकीमध्ये खरीप हंगामाचा घेतला आढावा. अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. कादवा नदीपात्र कोरडे पडल्याने जनावरांचे खूप हाल होत आहे. पारा 40 अंशावरती गेलेला आहे. करंजवन धरणामधून पाणी सोडण्याची मागणी केली जाते. हिंगोली जिल्ह्यामध्ये 98 कोटींच्या पीक विम्याचा शेतकऱ्यांना मिळेल आधार. खरीप हंगाम 2025 सोयाबीन पिकासाठी मंजूर झाला होता पीक विमा. फेब्रुवारीपासून सोयाबीन दरामध्ये चढउतार बघायला मिळते. एप्रिलमध्ये उच्चांक. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. महावितरणाच्या मान्सूनपूर्व दुरुस्तीची पूर्वनियोजित कामे सकाळच्या सत्रामध्ये. क्षेत्रीय कार्यालयांना निर्देश. उष्णतेमुळे नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार. ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा. चिंता वाढली आहे. धनेगाव बंधाऱ्यामध्ये केवळ 41% पाणीसाठा शिल्लक असून बाष्पीभवन वाढले. दरोडी तलावाची पातळी 18% पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते. आखाती युद्धाचा तडाखा. नांदेडच्या बळीराजाला बसतोय. युरियाची टंचाई होणार. 12,000 टन युरिया गतवर्षी झाला होता उपलब्ध. खरीपाच्या तोंडावरती STBT बियाण्यांचे गुजरात कनेक्शन. कृषी विभागाचा अंदाज व्यक्त होतोय. सीमेवरून प्रतिबंधित बियाण्यांचा शिरकाव. अंतिम टप्प्यामधील धान पिकामध्ये पांढऱ्या लोंबीचे प्रमाण अधिक असून शेतकरी चिंतित झालेले आहे. तातडीच्या उपाययोजनांची गरज असून खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. खत विक्रीमध्ये घोड. 16 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. परवानाधारकांना मोठा दणका बसतोय. 3 परवाने कायमस्वरूपी रद्द. धान विकले, चुकारे का थकले. 63 कोटींच्या निधीची प्रतीक्षा. 16.68 लाख क्विंटल धानाची खरेदी. 10,000 शेतकऱ्यांची कोंडी होते. उन्हाचा कहर सुरू असून तरीसुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये हवामान खात्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याचा पारा पोहोचला 42.2 अंशावरती. सर्व्हर डाऊन, डिलिव्हरी ठप्प. गॅससाठी ग्राहक पुन्हा रांगेमध्ये. तांत्रिक अडचणीची बोंब होत आहे. तिन्ही कंपन्यांच्या सुमारे 54 एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहे. अतिवृष्टीमध्ये खचलेल्या विहिरींचा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार. शेतकऱ्यांची चिंता वाढली. सिंचनाचा प्रश्न होणार खूपच गंभीर. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट संपलेले असून खरेदी केंद्र बंद आहे. वणी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. 2.5 कोटींचा विमा भरूनही महागावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेलीच नाही. 29,249 शेतकऱ्यांनी भरला होता विमा. 2 दिवसांमध्ये कशी होणार ऑनलाईन नोंदणी? ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ होते. मुदतवाढीची मागणी. माती परीक्षण होणार. यंदा खरीपाचे उत्पादन वाढणार. कृषी विभाग 2160 माती नमुने घेऊन अहवाल देणार. नुकसान भरपाई अर्ज प्रक्रियेतील अटी शिथिल करा. आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघाच्या वतीने देवगड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वीज देता का वीज? वाढत्या उष्म्याने सांगली जिल्ह्यामध्ये 1050 मेगावॅट वीज मागणी. फेब्रुवारीपेक्षा मार्चला 200 मेगावॅट मागणी वाढलेली आहे. पुरवठा कोलमडलेला असून ब्रेकडाऊनने नागरिक त्रस्त झाले. सांगली जिल्ह्यामध्ये 660 कारागिरांना विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार. आर्थिक अडचणीमध्ये असणाऱ्या कारागिरांना केंद्राच्या योजनेचा आधार मिळतोय. कोपर्डे हवेली टोमॅटोचे आगार. जुलैमध्ये रोज 7 टन उत्पादन. उन्हाळी लागण अंतिम टप्प्यामध्ये. पैसे देणारं पीक. खरीप हंगाम तोंडावरती आणि जिल्हा बँकेमध्ये कॅचचा दुष्काळ. जळगावातील शेतकरी संकटामध्ये सापडले. बँकांकडे पैसे नसल्याने कर्जवाटप ठप्प झालेली आहे. उष्णतेच्या लाटेचा तडका. कोवळ्या केळी बागा होरपडलेल्या असून जिल्ह्यामध्ये मार्च-एप्रिलमध्ये नवीन लागवड धोक्यामध्ये. केळी भाव समितीवरती गिरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना डावललेले असून भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तालुक्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. प्रतिनिधित्वाची मागणी.
शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पण रक्कम काढायची तरी कशी? किसान कार्ड मुदतबाह्य, एटीएममध्ये रोकड नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होते. उपाययोजनांची मागणी केली जाते. लासूर परिसरामधील शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेले आहे. दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीमध्ये सापडत आहेत. केळीपट्ट्यामध्ये यंदा हळदीची लागवड वाढणार असून केळी, मका, टरबूजाच्या मंदीनंतर शेतकऱ्यांचे हळदीवरती लक्ष. सूर्य तापला असून मेहरून तलावातील बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये 7 ते 8% जलसाठा घटलेला असून तापमानाचा पारा गेला 44 अंशावरती. बाष्पीभवन वाढले, जलसाठा हा 4% घटला, पारा 44 अंशावरती. अक्कलपाडा, पांझरासह धुळे जिल्ह्यातील 12 प्रकल्पांमधील जलसाठ्यामध्ये घट. धुळेकरांनो, पाणी जरा जपूनच वापरा. आता भार हलका झाला. माथडी कामगार 50 किलोचीच गोणी उचलणार. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मानकानुसार अंमल करा. सर्व बाजार समित्यांना शासनाचे निर्देश देण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे कापणे शिवारामध्ये ज्वारीचे पीक खाक झालेले आहे. शेतकरी महिलेचे नुकसान झाले, पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली जाते. नंदुरबारच्या मिरचीचा यंदा 65 कोटींच्या उलाढालीचा ठसका. हंगामाची सांगता पावडर उद्योगांना मात्र बसली झळ. कच्चा माल संपल्याने अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. सातपुड्यातील तेंदुपत्ता हंगाम नामशेष होण्याच्या मार्गावरती. जंगलाचा ऱ्हास, वनवे आणि हवामान बदलाचा फटका बसतोय. आदिवासींचे उन्हाळी रोजगार धोक्यामध्ये सापडलेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.